हाय हॅलो नमस्कार, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर नेहमीप्रमाणेच मी आज एका खास ठिकाणी तुम्हाला घेऊन आली आहे, जिथे तुम्ही शॉपिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकता। पूर्ण भारतभरातून इथे लोक आलेले आहेत त्यांच्या हस्तकला किंवा जे काही त्यांचं कारागीर कौशल्य आहे ते दाखवण्यासाठी। या कारागीर बाजारला तुम्ही या व्हिजिट करा। मी आज इथे आलेले आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे काय काय युनिक वस्तू आहेत, काय खरेदी करू शकता। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही निर्णय घेऊ शकता की या ठिकाणी आपण जायचं किंवा नाही। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा किती असे सुंदर असे कोस्टर आहेत जे डायनिंग टेबलवर ठेवू शकतो आपण। अशा प्रकारचे लटकन सुद्धा आहेत किंवा तुम्ही पडद्याच्या साईडला वगैरे लावू शकता। आणि हे सगळं वॉशेबल आहे मटेरियल। खूप छान अशी व्हरायटी आहे यांच्याकडे। हा पक्ष्यांचा थवा सुद्धा खूप छान आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चेन्स वगैरे किचेन्स वगैरे सगळं मिळणार आहे। वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स आहेत त्यांच्याकडे आणि हे पूर्ण कपडा वॉशेबल आहे, त्यामुळे अतिशय सुंदर असं दिसतंय। कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे त्याचे। मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हे जे आपण पडद्यासोबत लावू शकतो ते एकदम युनिक आहे हे आणि एकदम छान दिसतंय। तुम्ही बघा एकदम कलरफुल आहे आणि असं आपल्याला इथे भेटत नाही। खूप छान असं व्हरायटी पण आहे यांच्याकडे कलरमध्ये, त्यामुळे तुम्ही इथे पण नक्की व्हिजिट करू शकता। व्हरायटी दिसते हे सगळे पेंडंट्समध्ये, ब्रासलेट्समध्ये किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे युनिक आयटम्स आहेत ते दिसत आहेत आपल्याला। हा जो स्टॉल आहे हा हरियाणावरचा आहे आणि हे जे लाकूड आहे ते ओरिजिनल शीसम वगैरे लाकूड वापरून त्यांनी त्याच्यावरती कार्विंग केलेले आहेत। त्यानंतर हा नेक्स्ट स्टॉल आहे तो लटकनवाला म्हणून आहे। तर तुम्ही बघा यांच्याकडे खूप छान छान असे लटकन आहेत, एकदम युनिक असे हँगिंग दिसत आहेत आपल्याला। त्यासोबत वेगवेगळे सुट्टे हँगिंगसुद्धा आहेत जे तुम्ही परत मोल्ड करू शकता तुमच्या आवडीनुसार। खूप छान अशी व्हरायटी आहे आपल्याला इथे सुद्धा। हे मंडला आर्टमध्ये आपल्याला दिसून येते आणि हे जे आयटम्स आहेत हे सगळे पेपरच्या लगद्यापासून बनवलेले आहेत। एकदम युनिक असे डिझाईन्स आहेत आणि व्हरायटी देखील खूप आहे। तुम्ही बघू शकता अगदी स्मॉल डिझाईनपासून मोठ्या डिझाईनपर्यंत आपल्याला वस्तू अवेलेबल आहेत आणि हे एकदम इको फ्रेंडली आहे कारण हे पेपरपासून बनवलेले आहे सगळं। त्यानंतर नेक्स्ट जो स्टॉल आहे तो ब्रासमध्ये आहे। आपल्याला इथं ब्रासच्या सगळ्या वस्तू मिळणार आहेत आणि याचा कलर वगैरे फेड होत नाही, एकदम गॅरंटेड ब्रास आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईनचे आपल्याला घंटी, दिवे, प्लेट्स सगळं दिसून येत आहे। तुम्हाला देखील अशा वस्तू आवडत असतील खरेदी करायला तर तुम्ही या शॉपला म्हणजे या स्टॉलला नक्की व्हिजिट देऊ शकता। लिपन आर्ट आहे बघा, किती मस्त असं केलेलं आहे त्यांनी, एकदम अशी विंडो वगैरे आणि कलर कॉम्बिनेशन जर तुम्ही बघाल तर एकदम युनिक आहे। असे मी आजपर्यंत लिपन आर्टमधले डिझाईन्स नाहीत बघितलेले कुठे। एकदम छान असे पेस्टल कलर्स आहेत, एकदम डोळ्यात जात नाही कलर असे कलर्स आहेत। डिझाईन तर एकदम अप्रतिम सुरेख डिझाईन्स आहेत, एकापेक्षा एक डिझाईन्स आहेत आणि हे तर फ्रेम मला खूपच आवडलेले आहे, एकदम छान बनवले आहे यांनी। स्टॉलवरती तुम्हाला रिअल पर्लमधले जे डिझाईन्स आहेत ते मिळणार आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला इयरिंग्स, नेक पीसेस, ब्रेसलेट्स सगळं काही मिळणार आहे आणि हे गॅरंटेड पर्ल्स आहेत, त्यामुळं तुम्ही इथे खरेदी करू शकता नक्कीच। तुम्हाला त्याच्यासोबत सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे। हैदराबादचे जे रिअल स्टोन किंवा रिअल पर्ल असतात ते या ठिकाणी तुम्हाला मिळतील। DIY करायची हौस असेल तर तुम्ही पाहू शकता ब्लॉक प्रिंट्समधला हा सेट आहे, ज्याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या ड्रेसवरती किंवा साडी, बेडशीट्स कशावरती सुद्धा प्रिंट करू शकता, तुमच्या आवडीचे प्रिंट्स करू शकता, डिझाईन्स करू शकता। तर असा हा DIYचा सेट तुम्हाला इथे मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये बरेच व्हरायटी आहेत, बरेच डिझाईन्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील। तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन्स घेऊन तुम्ही ते बनवू शकता। आता नेक्स्ट स्टॉल जो आहे हा खादीमध्ये आहे। तर खादीमध्ये जे ड्रेस असतात जेंट्स किंवा लेडीजचे तर ते तुम्हाला इथे मिळतील। हे सर्व किचेन्स किंवा जे वस्तू तुम्हाला या स्टॉलवरती दिसत आहेत हे सर्व वायरपासून बनवलेले आहेत। अगदी गाड्या, सायकल्स, त्यानंतर किचेन्स, नेक पीसेस
त्यानंतर असे वेगवेगळे हँगिंगसुद्धा दिसतात. यामध्ये तुम्हाला ते बनवूनसुद्धा देतात. जर तुम्हाला तुमच्या नावाचं हँगिंग बनवून घ्यायचं असेल तर तशामध्ये सुद्धा तुम्हाला ते बनवून मिळेल इथे. हा एक नेक पीस आहे बघा, किती सुंदर आहे. हा ग्लासचा जे स्टोन्स असतात तशा प्रकारमध्ये बनवलेला आहे आणि हे नायलॉनच्या धाग्यामध्ये ओवलेलं आहे. खूप छान असे युनिक डिझाईन आहेत. खूप छान अशा डिझाईन आहेत, वेगवेगळी व्हरायटी आहे. यामध्ये तुम्हाला बँगल्ससुद्धा आहेत. बँगल्ससुद्धा खूप छान आहेत, तुम्ही बघा. आणि वेगवेगळे कलर्स आणि साईजमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. त्यासोबत इयरिंग्ज आहेत आपल्याला. त्यानंतर अंगठीज आहेत ज्या तुम्ही वापरू शकता. खूप छान असे ब्रासलेट्स आहेत आणि खूप सारी अशी व्हरायटी आहे. इथं बेल्ट्स आहेत, ड्रेस मटेरियल वगैरे सुद्धा भेटणार आहेत. त्यानंतर जो नेक्स्ट स्टॉल आहे तिथं तुम्हाला रिअल स्टोनमधले वस्तू दिसतील, जसं की कप, कढई, चहाची किटली वेगवेगळ्या प्रकारच्या साईजमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारामध्ये दिसणार आहेत. तर इथे सुद्धा आपल्याला सम युनिक आयटम्स दिसत आहेत, जसे की ग्लास आहेत, घंटी आहेत, जे गिफ्टिंग आयटम्स वगैरे असतात त्या टाईपमध्ये आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. त्यानंतर नेक्स्ट स्टॉलवरती सुद्धा आपल्याला साडीज भेटणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या साडीज सिल्कमध्ये, म्हणजे प्युअर सिल्कमध्ये वगैरे इथे तुम्हाला भेटून जातील. पण प्राईस थोडीशी हेवी असते सिल्क साड्यांची, त्यामुळे इथे देखील तशीच प्राईस आहे. त्यानंतर आपल्याला इथे जर तुम्ही पाहाल तर ड्रेस मटेरियल्स असतात जे व्हाईटमध्ये आहेत. पूर्ण व्हाईटमध्ये जेवढे काही वेगवेगळे प्रकार असतात ते त्यांनी ठेवलेले आहेत. नेक्स्ट आहे हे कॉफीचं आहे. कॉफीमधले जे वेगवेगळे फ्लेवर्स असतात तर त्या फ्लेवर्समधले ज्या कॉफी आहेत त्या इथे तुम्हाला भेटतील. या ठिकाणी तुम्हाला लाकडाची खेळणी भेटतील. खूप छान अशा लाकडी वस्तू बनवल्या त्यांनी. अतिशय सुंदर अशी लहान मुलांपासून ते अगदी डेकोरेशनसाठी लागणारी लाकडी वस्तू किंवा खेळणी आहे. या ठिकाणी तुम्हाला दुपट्टाच भेटतील, जे वेगवेगळे बांधणीमध्ये किंवा प्लेनमध्ये वगैरे आहेत. दुपट्ट्यासोबत तुम्हाला इथे शॉलसुद्धा भेटतील. नेक्स्ट स्टॉलवरती आपल्याला पेंटिंग्स भेटणार आहेत. अतिशय सुंदर आणि खूप छान, म्हणजे अप्रतिम पेंटिंग्ज आहेत. हे तुम्ही बघाल तर रेखीव एकदम रिअल आहे असं वाटतं. पेंटिंग आहे असं वाटतच नाही आहे बघून. अतिशय सुंदर पेंटिंग आहे. त्यानंतर हे नेहमीप्रमाणे आपल्याला सगळीकडेच भेटतं असं मला वाटतं, की पापड, चकली, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, सोया स्टिक, पिकल्स वगैरे सगळं या स्टॉलवरती तुम्हाला भेटते. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारमध्ये सिल्वर ज्वेलरी मिळणार आहे. म्हणजे बेसिकली हे ब्रासमध्ये आहे, सिल्वर ऑक्सिडाइज जी ज्वेलरी आपण म्हणतो ती. तर याचा कलर फेड होत नाही, जो आहे तसाच राहतो. त्यामुळे याला क्वालिटी आहे खूप छान अशी. पण प्राइसिंग देखील खूप आहे. तुम्ही बघाल तर बांगड्या वगैरे 1000 रुपीजला आहेत. पण या ठिकाणी परत तुम्हाला वेगवेगळे पेंटिंग्स दिसतील. कापडावरती केलेले किंवा पेपरवरती केलेले वेगवेगळे पेंटिंग्स आहेत. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टॉलवरती भेटणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कोस्टर्स, पर्स. त्यानंतर हे डेकोरेटिव्ह आयटम जे आपण एंट्रन्सला वगैरे टाकू शकतो, अशा प्रकारमध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत. नेक्स्ट स्टॉलवरती आपल्याला भेटणार आहेत जुत्ती, ज्या प्युअर लेदरमधल्या आहेत. याची क्वालिटी, व्हरायटी खूप आहे. वेगवेगळे कलर्स, डिझाईन्स तुम्हाला इथे भेटून जातील आणि प्युअर लेदर आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेटिव्ह आयटम दिसतात. म्हणजे बेसिकली लॅम्प आहेत आणि हे पूर्ण लेदरपासून, म्हणजे गोट लेदर आहे त्यापासून बनवलेलं आहे. तर मी सुद्धा एक यातला लॅम्प घेतलेला आहे. कुठला ते मी तुम्हाला नंतर दाखवणार की मी इथून काय काय शॉपिंग केलेली आहे. खूप छान आहे आणि तुम्ही बघाल तर लॅम्प लावल्यानंतर अतिशय सुंदर दिसते डिझाईन एकदम. आणि हे पूर्ण हँड पेंटेड आहेत. खूप छान अशा डिझाईन यांच्याकडे आहेत. स्मॉल लॅम्पपासून खूप मोठ्या लॅम्पपर्यंत डिझाईन आपल्याला भेटते. आंध्रवरून आलेले आहेत आणि हे जे पॅक करतायत तो लॅम्प आम्ही परचेस केलेला आहे. आम्हाला खूप आवडलेला आहे. नाचरा गणपती आहे त्याच्यावरती, जो मी तुम्हाला नंतर दाखवेनच. थँक्यू आंटी. तुम्ही बघाल तर हे सगळे बनाना फायबरपासून बनवलेल्या वस्तू आहेत. खूप छान आणि युनिक वस्तू आहेत आणि हे तमिळनाडूवरून आलेले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला टोपल्या, त्याच्यानंतर असे बास्केट्स, कोस्टर्स,
बॅगसुद्धा आहेत ज्या बनाना फायबरपासून आहे, म्हणजे एकदम इको फ्रेंडली आहे. तर तुम्ही बघाल तर ह्यांचे प्रोडक्ट सगळे असे इको फ्रेंडली दिसत आहेत आपल्याला, ज्याच्यामुळे काही हार्म होत नाही. या ठिकाणी आपल्याला नॅचरल इसेन्स सँडलवूडमधले फ्लेवर्समध्ये अगरबत्ती किंवा कॅन्डल्स मिळणार आहेत. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये शेप्समध्ये कॅन्डल्स अवेलेबल आहेत. त्यात नेक्स्ट स्टॉलवरती आपल्याला सिरॅमिक्सचे पॉट दिसत आहेत, ज्याच्यामध्ये कुंड्या, वेगवेगळ्या डिझाईनचे पॉट, डेकोरेटिव्ह आयटम्स दिसून येत आहेत. खूप छान अशी व्हरायटी आहे. हँगिंग पॉट्समध्ये सुद्धा खूप व्हरायटी दिसते, युनिक डिझाईन्स आहेत पूर्ण. यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टॉलवरती दिसणार आहेत सगळे ब्रासमधले मटेरियल्स. तर त्यामध्ये देवदेवता, त्यांचे पुतळे खूप छान असे दिसत आहेत आपल्याला. मी एक दाखवते गोष्ट. हे बघा किती नाजूक आहे. गणपती आहे हा, किती नाजूकमध्ये आहे. आणि त्याचं जर तुम्ही डेकोरेटिव्ह काम बघितलं तर एवढा लहान असून सुद्धा खूप छान असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे त्यांनी. हे लक्ष्मी विष्णू आहेत, जे तुम्ही बघितलं असाल. लक्ष्मी आणि विष्णूचं जे असतं फोटो तशा टाईपमध्ये आहे. खूप छान आहे. हे गरुडमध्ये आहे. हे एकदम छोटे छोटे आहेत पण खूप छान आहेत. आणि कलाकुसर जर बघाल तर अतिशय सुंदर आहे. आणि ही बालाजीची तर प्रतिमा अतिशय सुंदर आहे. अप्रतिम अशी कलाकुसर केलेली आहे. प्रत्यक्षात आपण बालाजीला गेल्यासारखं आपल्याला वाटतंय अशी मूर्ती आहे, एकदम सुंदर अशी. त्यानंतर इथं जर तुम्ही नेक्स्ट बघाल तर हा लाईव्ह परफॉर्मन्स चाललेला आहे. हे राजस्थानची लोक आहेत जे लाईव्ह परफॉर्मन्स करतायत आज. तर त्यांचा आवाज वगैरे, वाजवण्याची पद्धत वगैरे बघा तुम्ही. गाणं ऐका ते किती सुंदररित्या म्हणतायत. खूप छान आवाज आहे. त्यानंतर या सेक्शनमध्ये आपल्याला पूर्ण साड्या, ड्रेस मटेरियल, दुपट्टा सेट अशी खूप व्हरायटी आहे. आणि हे लोक सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला त्यातल्या कुठल्या वेगळ्या प्रकारची साडी घ्यायची असेल तर तुम्ही त्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. आता मी हा प्रत्येक स्टॉल तुम्हाला नाही दाखवू शकत कारण खूप सारे स्टॉल्स आहेत इथे कपड्यांचे. तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथे येऊन बघू शकता की तुम्हाला कुठल्या टाईपची साडी हवी आहे आणि घेऊ शकता. त्यानंतर जे नेक्स्ट स्टॉल आहेत त्याच्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाडूज वगैरे मिळणार आहेत. जे पौष्टिक लाडूज वगैरे असतात त्या प्रकारे हे लाडू आहेत. इथे जर तुम्ही बघाल तर हे सगळे सिरॅमिकच्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत, ज्यामध्ये कप आहेत, प्लेट्स आहेत, त्याच्यानंतर सर्विंग प्लेट्स आहेत. पॉट्समध्ये मोठ्यापासून लहानापर्यंत एकदम वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी दिसून येते. आणि कलरफुल आहेत एकदम. डिझाईन पण अगदी युनिक वगैरे आहेत डिझाईनसुद्धा. खूप छान अशी भांडी दिसत आहेत आपल्यालाही. त्यानंतर या सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला साड्या, कपडे, वेगवेगळी ज्वेलरी मिळेल. त्यानंतर नेक्स्ट सेक्शनमध्ये जर तुम्ही बघाल तर ह्या पर्स आहेत. पर्सची व्हरायटी जर तुम्ही बघाल तर खूप छान आहे. खाण्याचे वेगवेगळे पदार्थ आहेत. त्यानंतर इथे पेन आणि डायरी आहे ज्याच्यावरची डेकोरेशन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळे रिअल पर्ल्स आणि शी शेल्समधल्या वस्तू मिळणार आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघाल तर साबण ठेवायचं बॉक्स आहे, टिश्यू बॉक्स आहे, त्यानंतर सोप डिस्पेन्सर आहे. असे वेगवेगळे प्रकारचे आयटम्स आहेत. त्यानंतर इथं आपल्याला मॅट्स मिळणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कुर्तीज मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या डिझाईनमधल्या. याचा रंग फेड होत नाही किंवा शाईन फेड होत नाही. तर अशा प्रकारच्या कुर्तीज या ठिकाणी तुम्हाला मिळतील. याची स्टार्टिंग रेंज अराउंड 600 आहे. तर वेगवेगळ्या साईज आणि कलर्समध्ये या कुर्तीज आहेत. अगेन आपल्याला साड्यांचे स्टॉल दिसत आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर तुम्ही पाहाल तर आजीची गोधडी आपल्या होती त्या टाईपमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल. खूप छान असे ब्लँकेट्स म्हणता येईल आपल्याला मिळतील पाहायला इथे तुम्हाला. बल्ला वेठी सारिया होत तारा बल्ला वेठी सारिया ही मुझा पखी परदेशीला मोठाल मिळलो. तुम्ही इथे बघाल तर लॅम्प्स दिसत आहेत, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे साईज, शेप,
कंदील शेप्समधले वगैरे लॅम्प मिळतील. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ब्रासचे सगळे वस्तू मिळून जातील. त्यामध्ये हँगिंग्स, की चेन्स, त्यानंतर वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती अशा वस्तू मिळून जातील. यानंतर आपल्याला कपड्यांचे स्टॉल्स दिसत आहेत अगेन, ज्यामध्ये दुपट्टा सेट, कुर्ती सेट असे सेट्स आहेत. अगरबत्ती वेगवेगळ्या फ्लेवर्डमध्ये, धूप, कॅन्डल्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या जसं की आसाम, तमिळनाडू, महेश्वरी साडीज वगैरे, अजरक प्रिंटमधील साड्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, पर्स, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे. तर फिरून फिरून आणि शॉपिंग करून थकल्यानंतर आपण आता आलो आहे फूड कोर्टला. तर फूड कोर्टला सुद्धा तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेले आहेत. जसं की राजस्थानवरून जे तिथले स्पेशल आयटम्स आहेत ते आपल्याला इथं दिसत आहेत. तर हा स्टॉल जो आहे हा रंगीलो राजस्थान म्हणून आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट स्टॉल आहे तो आहे दिल्लीचा. दिल्लीमध्ये चाट फेमस आहे, कुठं तुम्ही येत आहे. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर नेक्स्ट स्टॉल आहे तो उत्तर प्रदेशवरून आहे. तर उत्तर प्रदेशचा पण तुम्ही बघाल तर ड्रायफ्रूट्स, भुना चना, आता गोंद, बेसन, चाट फेमस आहेत सगळ्या तिकडच्या सुद्धा. आणि शेवटचा जो आपला आहे तो मुंबईचा मसाला, म्हणजे महाराष्ट्राची जी टेस्ट आहे त्यामध्ये आपल्याला बटाटे वडे, वडापाव, त्यानंतर साबुदाणा वडे, पावभाजी असे बरेच ऑप्शन तुम्हाला इथे सुद्धा दिसत आहेत. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरची आलेली लोक तुम्हाला इथं दिसत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याची व्हरायटीसुद्धा आहे. तर तुम्ही खरेदी करून झाल्यानंतर इथे व्हिजिट करून खाण्याचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या ग्लासमधील बँगल्स मिळणार आहेत. पूर्ण ग्लासमध्ये आहेत. वेगवेगळी डिझाईन, कलर्ससुद्धा आहेत आपल्याला. तुम्ही पाहू शकता खूप छान असे युनिक डिझाईन्स आणि कलर्स आहेत. पण मला थोडं कॉस्टली वाटलं, 500ला पेअर वगैरे आहे. त्यानंतर अगेन डिफरंट प्रिंट्समधले ड्रेस मटेरियल्स आहेत आणि दुपट्टा सेट्स आहेत, दुपट्टाच आहेत फक्त. त्यानंतर ब्रासमधले वेगवेगळे भांडी वगैरे आहेत आणि महेश्वरी हँडलूम साडीचं सुद्धा एक शॉप आहे इथे. इथं वेगवेगळ्या महेश्वरी साडीज आहेत जे MP वरून आलेले आहेत. अशा प्रकारची बरीच पूर्ण भारतभरातून लोक इथं आलेले आहेत आणि त्यांनी आपापले जे स्पेशालिटी आहेत त्या स्पेशालिटीमधले स्टॉल्स इथे लावलेले आहेत. तर तुम्ही येऊन इथे नक्की व्हिजिट करू शकता, बघू शकता. त्यानंतर मी तुम्हाला एक दाखवते, फर्निचरचं दुकान आहे जिथं फक्त शिसमच्या वस्तू तुम्हाला मिळत आहेत. जे लाकूड आहे ते शिसमचं आहे आणि पूर्ण ज्या वस्तू आहेत त्याची पूर्ण गॅरंटी आहे. थोडं शिसमचं लाकूड म्हटलं की कॉस्टली आहे, पण तुम्हाला नक्कीच गॅरंटेड वस्तू मिळतील ज्याची खात्री असेल. कार्डसुद्धा मिळेल तुम्हाला. तर अशा प्रकारच्या वेगळ्या डिझाईनमधले फर्निचर्स, युनिक आयटम्स जे आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहेत. तर अगदी फर्निचरपासून लहान सहान गोष्टींपासून मोठमोठ्या गोष्टींपर्यंत तुम्हाला या बाजारमध्ये, म्हणजे कारीगर बाजारमध्ये सगळं काही मिळणार आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला लाखेच्या बांगड्या मिळतील. तर ते लाईव्ह लाखेच्या बांगड्या बनवून देतात. म्हणजे तुम्ही कलर चूज करू शकता तुम्हाला कोणता हवा आहे तो, आणि त्यानुसार ते बांगड्या तुम्हाला तुमच्या साईजनुसार बनवून देतात. तर तो स्टॉल देखील तुम्हाला इथे मिळेल, तो देखील मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघा, मी तुम्हाला ओव्हरऑल पिक्चर दाखवत आहे. खूप छानसं मटेरियल इथं दिसते, युनिक आयटम्स, खूप छान डेकोरेटिव्ह आयटम्स, सगळं काही तुम्हाला इथं मिळणार आहे. आणि जे मी लाखेचं बोलत होते तो स्टॉल इथं स्टार्टिंगलाच आहे. इथं लाखेच्या बांगड्या ते बनवत आहेत, तुम्ही पाहू शकता. खूप छान अशा साईजनुसार आणि तुम्हाला जो कलर आवडते त्या कलरमध्ये तुम्ही लाखेची बांगडी बनवून घेऊ शकता. आणि या लाखेच्या बांगड्या खूप वर्ष टिकतात जर व्यवस्थित वापरल्या तर तुम्ही सुद्धा नक्की घेऊ शकता. त्यानंतर वेगवेगळ्या कलरमधील, साईजमधील स्टोरेज आयटम्स आहेत ते आहेत. खूप छान दिसतात या बुट्ट्या वगैरे. त्यानंतर हे डबे किती युनिक आहे बघा, एकदम छान कलरफुल आहे एकदम सगळे आयटम्स. त्यानंतर आपल्याला इथं
की होल्डर्स आहेत. की होल्डर्समधली सुद्धा डिझाईन्स बघा तुम्ही फक्त किती छान आहे. एक ही डिझाईन बघा, तुम्हाला मी दाखवते किती सुंदर आहे, युनिक आहे. याचं डिटेलिंग बघा तुम्ही किती छान आहे. असे की होल्डर्स आपल्याला इथं सहसा पाहायला मिळत नाही. अशा ठिकाणी जे प्रदर्शन वगैरे असतात अशा ठिकाणी अशा वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे इथलं मी तुम्हाला एरिया कवर करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मी सजेस्ट करेन की तुम्ही पर्सनली या, विजिट करा आणि तुम्हाला जे काय काय आवडते ते नक्की खरेदी करा आणि या कारागीर बाजारचा मनसोक्त आनंद घ्या. हा कारागीर बाजार 30 ऑक्टोबरपासून 8 नोव्हेंबरपर्यंत चालू आहे आणि हा डच पॅलेस बंड गार्डन रोडला सुरू आहे. तर याची वेळ जी आहे ती सकाळी 11 पासून रात्री 8 वाजेपर्यंत आहे. तुम्ही बघू शकता ऑलरेडी खूप गर्दी आहे इथं, खूप लोक येत आहेत. आज फर्स्ट डे आहे तरीसुद्धा खूप गर्दी आहे आणि खूप लोक शॉपिंग करत आहेत इथून. जर ज्वेलरी म्हणा किंवा एनी डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे खूप युनिक डिझाईन्स किंवा युनिक व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. सो मी सजेस्ट करेन की तुम्ही एकदा नक्की विजिट करा. तुम्हीसुद्धा अशा काही वस्तू शोधत असाल तुमच्या घरासाठी तर तुम्ही नक्की ते विजिट करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू. बाय बाय.